नमस्ते. ओम गणपते नमः. श्री कुलस्वामिनी नमः. श्री स्वामी समर्थ. तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे हिल ग्लोमध्ये. आज आपण रेकी विषय घेऊन आलो आहोत. रेकी विषयी तुम्ही ऐकलं आहात का? ऐकलं आहात का तुम्ही? हॅलो. हो, थोडंफार. अच्छा. रेखी एक ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, युनिव्हर्सल एनर्जी आहे. रेखी हे तर सगळ्यांना माहीतच आहे ना. हो. अच्छा. सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे, मनपूर्वक स्वागत आहे सगळ्यांचं. सगळ्यांनाच ऐकायला येतं ना? नमस्ते नमस्ते सगळ्यांना नमस्ते. नमस्ते. आपण रेखी चालू करूया का? कारण थोडेसे क्लायंट अजून यायचे आहेत. का चालू करूया? थांबूया 5 मिनिटं. सांगा तुम्ही कसं पण. चालू करूया. चालू करूया का? हो. चालू करूया मॅम. ओके 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 ठीक आहे. वेलकम टू हिल ग्लो रेखी. तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. ह्या इमेज बघून घ्या. दिसतंय ना तुम्हाला सगळ्यांना? हो 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 एक पाणी शुद्ध हो आहे, एकामध्ये खराब पाणी आहे. हो. ठीक आहे. आता मला एक सांगायचं आहे की तुम्ही कोणाच्या थ्रू तुम्ही रेकी क्लासमध्ये आला आहात? इंस्टाग्रामवर पाहून, ओके ओके. फेसबुकवर पाहून. ज्यांच्या थ्रू आहात त्यांना तुम्ही फर्स्ट थँक्यू बोला. आपण आजची सुरुवात थँक्यू पासून सुरुवात करत आहोत. थँक्यू मॅम. नाही मला थँक्यू थँक्यू. मॅम. हा. तुम्हाला नाही. ज्यांच्यापासून आला आहात त्यांना थँक्यू बोला. त्यांनाही थँक्यू, तुम्हालाही थँक्यू. अच्छा. आणि तुम्हालाही थँक्यू, तुम्ही माझ्या क्लासला आला आहात. आपण व्हेरी थोडीशी नाईस. टेस्ट घेणार आहे. आता इथे असलेल्या म्हणजे आपल्याला प्रत्येकांना राग येतो का? येस. मला पण येतो. खूप. खूप राग येतो. तोच आपल्याला आता प्रथम कंट्रोल करायचा आहे. आता तुम्ही इमेज बघितले, एकामध्ये शुद्ध पाणी आहे, एकामध्ये खराब पाणी आहे. तर खराब आपण पाणी. कोणतं पाणी पिणार? शुद्ध. जे शुद्ध पाणी. हो, जे खराब पाणी आहे ना. आता समजा आपल्याला आपल्या माठाचं शुद्धीकरण म्हणजे आपल्या डोक्यामध्ये जो कचरा आहे त्याचं शुद्धीकरण करायचं आहे पहिलं. तर त्या 2 इमेज आहे, त्याच्यामध्ये एक शुद्ध पाणी आहे, एक खराब पाणी आहे. अशुद्ध पाणी. हा. खराब पाण्यामध्ये आपल्या घरातलं माठातलं पाणी किंवा ॲक्वागार्ड वगैरे कशातलं पण तुम्ही जे पाणी यूज करता डेली, त्यातलं पाणी खराब पाण्यामध्ये होता. तुम्ही पियाल का? नाही. नाही पिणार ना. नाही. ते तुम्ही फेकूनच देणार ना, काढून टाकणार ना, आणि शुद्ध येस. पाणी पिणार ना. येस. हम्म. तसंच आपल्या डोक्यामध्ये कित्येक वर्ष कचरा भरलेला आहे. 15-20 वर्ष झाले कचरा भरलेला आहे आपल्या डोक्यामध्ये. तो तसाच साठत 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 ब्लॉकेज होतात आहे आपल्यामध्ये. त्याच्यासाठी आपली प्रगती होत नाहीये, आजार पण येतं आपल्याला, कुठेतरी आपण जाऊन स्टक होतो. बरोबर आहे ना? हो. येस. येस मॅम. तर हो, पहिलं बरोबर. आपण स्वतःचं शुद्धीकरण केलं पाहिजे. त्याच्यामुळे आपले 7 चक्र बॅलन्स राहतात. तर ह्यासाठी आपल्याला रेखी तर शिकायचीच आहे पुढे. पण त्यासाठी मी एक तुम्हाला टास्क पण देणार आहे पुढे. ज्या ज्या लोकांना राग येतो, सगळ्यांनाच राग येतो, तसं काही नाहीये, सगळ्यांनाच राग येतो, मला पण राग येतो, पण आपण आपल्या रागावर कंट्रोल करायला शिकूया. आता मी तुम्हाला सांगेन, तुम्हाला कोणाकोणाचा राग येत असेल, एक 5 मिनिटाचा टास्क आहे. डोळे बंद करा तुम्ही आणि आठवा तुम्हाला कोणाकोणाचा राग येतो. ज्या व्यक्तीने तुम्हाला खूप त्रास दिलेला आहे, तुमच्याबरोबर वाईट कृती केलेली आहे, 1 असेल, 2 असेल, 10 असतील,
कितीही असतील, आठवा ते क्षण किती त्रास होतोय तुम्हाला, खूप राग येतोय, असं वाटतं याला माफ नाही करावं, तिला माफ नाही करावं, खूप चिडचिड होते मनाची. आता शारीरिक लेवलवर मनावर खूप खूप चिडचिड चिडचिड व्हायला लागली तुमची. ठीक आहे, आता डोळे उघडा. आता तुम्हाला तुमच्या वहीवर, वही पेन घेतलेला आहे ना? हो ज्यांचा ज्यांचा हो राग मॅडम. येतो तुम्हाला त्यांची त्यांची नावं लिहून काढा. स्वाती मॅडम, व्हिडिओ ओपन करा ना. आणि आरबी पेक्षा तुमचं नाव मेन्शन केलं तर खूप चांगलं आहे, बरं वाटेल मला. हो 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 मॅडम, करते. हो, 1 मिनिट. संदीप, काय सोनू? लिहून झाली का सगळ्यांची? हो. आता मी बोलेन त्या व्यक्तींना तुम्ही तरी माफ समजा करायचं. झालेत का सगळ्यांची लिहून मॅडम? माझं नाव बोलू का? नाव थांबते मी, लिहिलं थांबते रे 5 मिनिटं, बाळा. थांबते मी 5 मिनिटं. सगळे सांगितलं आरबी पेक्षा नाव लिहा. मॅडम माईक म्यूट करा ना. झालेत का लिहून? झालेत का लिहून नावं? हॅलो, ऐकायला येते का कुमुद मॅडम? हो मॅडम, ऐकू येते. झालेत का नावं लिहून? प्रत्येकाने नमस्ते. आपली नावं किती झालेत सांगा मला. स्वाती मॅडम, माझी नावं 1 2 3 4 5 6 7 8 जणांचे. गुड. कुमुद मॅडम सांगा, प्रत्येकाने सांगा. मॅडम, देवरा एक पण मॅडम, नाही. एक पण नाहीये. व्हेरी गुड, एकदम छान. आरबी, अच्छा. आरबी सर, सर मॅडम कोण आहेत? हा, मी रेखा. ओके ओके. 4 आहेत मॅडम. 4 आहे. स्वाती मॅडम तुमचे किती आहेत? राधिका मॅडम, अच्छा. आता मी तुम्हाला तुम्ही नावं लिहिली आहेत तरी पण तुमच्या त्यांची नावं ऐकून सुद्धा तुमच्या तळपायाची आग मस्तकाला जात असेल ना? हो ना. हो. खूप त्रास होत असेल ना तुम्हाला? येस. अच्छा. मी आता बोलेन, त्यांना माफ करायचं तुम्ही. तुम्ही बोलाल मला या मॅडमचं काय जातंय बोलायला. माफ करा, आम्हाला किती त्रास दिलाय त्यांनी. हो. बोलाल ना? आन्सर करा. हॅलो. मग तेच तुम्हाला तेच म्हणजे मला सांगायचं आहे की आपण कुठच्या ब्लॉकेजमधून अडकून नाही राहायचं. आपली ह्याच्यामुळेच प्रगती अडकून राहते. आपण राग राग करतो, पुढे जात नाही. पूर्ण निगेटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये राहते त्याच्यामुळे. म्हणून आज आपण हे असंच करायचं आहे की आपण ज्यांना म्हणजे ज्यांच्यावर राग आहे त्यांना पहिलं माफ करायचंय तुम्ही. ज्या ज्या व्यक्तींचे
व्यक्तींवर राग आहे त्यांना पहिलं माफ करायचं. एक उदाहरण देते मी तुम्हाला. तुमचे 8 असतील, 2 असतील व्यक्ती, तुम्ही समजा प्रत्येक कोणाचे 10 असतील, 10 बटाटे घ्या तुम्ही, त्याच्यावर प्रत्येकावर नाव लिहा. पण शर्त एवढीच असेल त्याची की ते बटाटे आहेत ते प्रत्येक ठिकाणी कॅरी करायला लागेल तुम्हाला. जिथे जाल तिथे तुम्हाला घ्यायला लागेल. उठता बसता खाता पिता कामावर जाताना येताना ते बटाटे घेऊन जायचे. 1 दिवस कॅरी कराल, 2 दिवस कॅरी कराल, 3 दिवस कॅरी कराल. चौथ्या दिवशी ते पूर्ण सडतील, त्यातून आळ्या बाहेर येतील, इतका घाण वास मारेल तुम्हाला, असं वाटेल इतकं बेअर होईल ना ते, म्हणजे सांभाळणं. फेकून कधी देते मी हे, तुम्हाला ते फेकल्यावर शांतता मिळेल की मी सुटले ह्याच्यातून. तसंच आपलं आहे की आपल्या डोक्यामध्ये कचरा साठलेला आहे, तो वर्षानुवर्ष राग साठलेला आहे, तो जोपर्यंत तुम्ही काढत नाही ना तोपर्यंत तुम्ही प्रोग्रेस करणार नाही. तुम्हाला प्रोग्रेस करायचं यासाठी. जर तुम्ही तुमच्या आतमध्ये निगेटिव्ह एनर्जी असेल ना तर 7 चक्र पण ब्लॉक होतात, तुमची प्रगती होत नाही त्याच्यामुळे. चला आता आपण दुसरा टास्क करायचा आहे. मला समजतंय ना मी काय बोलते ते? व्यवस्थित समजतंय ना? क्षमा केल्यामुळे त्या व्यक्तीला फायदा होत नाहीये, आपल्याला फायदा होतो. आणि आपल्याला त्याच्या समोर जायचं नाहीये त्याला माफ करायला. आपल्याला इथूनच माफ करायचं आहे. युनिवर्स तुम्हाला साथ देतो त्यासाठी, माफ करण्यासाठी. त्याची माफी मागायची का आहे, त्यासाठी त्या व्यक्तीला युनिवर्सने माफी मागितल्याने आपला पण प्रोग्रेस होतो, पुढे जाण्याचा मार्ग खोलतात, ब्लॉकेजेस ओपन होतात. फॉरगिव्हनेस, मी त्याला मनापासून माफ केलं आहे. आत्तापर्यंत मी त्या व्यक्तीला माफ केलं नाही, ही माझी गलती आहे, माझी चुकी आहे, मी त्याला माफ केलं नाहीये त्या व्यक्तीला. पण आज मी त्या व्यक्तीला माफ करत आहे. आत्ता तुम्ही त्या व्यक्तीला मनापासून माफ करा, तेव्हा तुमचा ऑरा, तुमची 7 चक्र, शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये सेल्स आहेत, त्या निगेटिव्ह एनर्जी आहेत, सगळ्या रिमूव्ह होतील. व्यक्तीला मनापासून माफ केले आहे का तुम्ही त्या? अजून आहे, पुढे टास्क आहे, त्याच्याशिवाय तुम्ही माफ नाही करणार, मला माहिती ना. तुमची एनर्जी ब्लॉक होते त्याच्यामुळे. चला, हात जोडायचे आहे, डोळे बंद करा आणि मनापासून करा. हा, मी सांगते म्हणून करू नका, हे मनापासून करा. ज्या ज्या व्यक्ती जबाबदार आहेत त्यांची मनातल्या मनात माफी मागा, त्यांची मनातल्या मनात नावे आठवा. युनिवर्सला किंवा तुमच्या इष्टदेवतेला सांगायचे आहे की मला माहीत नव्हतं आणि आजपर्यंत या बऱ्याच लोकांची निगेटिव्ह एनर्जी मी माझ्या शरीरात, माझ्या मनात, 7 चक्रामध्ये घेऊन ठेवली आहे. त्याचा इफेक्ट, त्यांचे प्रॉब्लेम मला दिसत होते, पण आता मला कळले आहे आणि त्यामुळे या सगळ्या लोकांना खरोखर मी मनापासून माफ केलेले आहे. येस, मी मनापासून माफ केलेले आहे. थँक्यू युनिवर्स, थँक्यू. आता माझं मन खूप छान मोकळं झालं आहे, स्वच्छ झालेले आहे आणि मला एक इनर पीस मिळालेला आहे. थँक्यू. दीर्घ श्वास घ्या. या श्वासाबरोबर सगळ्या सकारात्मक एनर्जी आपल्या शरीरामध्ये येत आहेत. एक दीर्घ श्वास घ्या आणि परत सोडा तो. हा श्वास आपण सोडत आहे, आपल्यातली निगेटिव्ह एनर्जी पूर्णपणे रिमूव्ह होत आहे, 7 चक्रातून ती बाहेर जात आहे. मन खूप छान प्रसन्न होत आहे, निगेटिव्ह एनर्जी तुमची पूर्णपणे बाहेर निघून जात आहे. खूप चांगला अनुभव येत आहे. एकमेकांवर हात घासा, डोळ्यांना लावा.
बस जोड. बस. मॅम काय बोलायचं आहे का? इवारा मॅम. नाही मे बी तुझं चुकून झालं. अच्छा अच्छा, काही हरकत नाही. हं? कसं वाटतं? हलकं वाटतं. हलकं वाटतंय ना? हे तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये पण जरी केलं ना, आता मी एक दिवस तुम्हाला सांगितलं, एक दिवसात तुम्ही माफ करू नाही शकणार कोणाला. पण ते आठवा तुम्ही आणि त्यांची नावं आठवा आणि हे जर तुम्ही प्रोसेस जर करत राहिलात ना, तर तुम्हाला खरंच खूप म्हणजे याचा फायदा होईल. ती जी नावं आहेत लिहिलेली, तो कागद जाळून टाका आणि कचऱ्याच्या डब्यात ती राख टाकून द्या. एक दिवस करा. तुम्हाला जसं वाटेल तसं, जेव्हा टाइम भेटेल तसं. असं काही नाही आहे की त्याच टायमाला करायला पाहिजे. 21 दिवस तुम्ही करू शकता, 3 दिवस करू शकता. तुमच्या म्हणजे टायमानुसार. प्रत्येकाला तेवढा टाइम नसतो. हं? समजतंय ना मी काय बोलते ते? हो 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 बाई. हो, पोनो प्रेयर माहीतच असेल तुम्हाला. माहीत आहे का तुम्हाला? नाही नाही माहिती? एक मिनिट. नाही. फॉरगिव्हनेस, आता आपण माफ केलंय ते. आणि त्याचबरोबर आपण हो पोनो प्रेयर, ही प्रेयर आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ही खरंच एवढी वर्क करते ना, खूप वर्क करते ही प्रेयर. प्रत्येकाने याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा मॅडम. घेतलं का? कोणाचेही प्रारब्ध संपल्याशिवाय त्याच्या आयुष्यात चांगला काळ येत नाही. डिवाइन एनर्जी कनेक्ट झाली तर आपण आपल्याला प्रारब्ध म्हणजे रेखीमधून आपल्याला प्रारब्ध कमी पण होतात आपले. आपल्या भविष्य काळात आणि आपल्या प्रारब्धाची तीव्रता पण नक्कीच कमी करतो आपण, पण रेखीला जॉईंट झाल्यावर. आणि ही प्रेयर तुम्ही जर बोलायला सुरुवात केली नेहमीच्या नेहमी, तर खूप चांगले. फॉरगिव्हनेस, एखाद्याला माफ का करावे? तुमच्या आयुष्यामध्ये जर ब्लॉकेज आहेत, त्यासाठी तुम्ही हो पोनो प्रेयर यूज करू शकता. रिलेशनशिपमध्ये हील करते, हेल्थमध्ये हेल्प करते, मानसिक तणाव असेल तर हेल्प करते. ही प्रेयर तुम्ही कुठेही वापरू शकता. कुठेही म्हणजे कुठेही. लक्षात घ्या मी काय बोलते. आजारावर पण तुम्ही वापरू शकता. तुमच्या वाणीने, कृतीने तुम्ही म्हणजे तुमची वाणी तर गोड असलीच पाहिजे. हो पोनो प्रे, आय एम सॉरी, मला माहीत नाही कुठल्या जन्मात कुठल्या शब्दाने, वाणीने, कृतीने मी तुला त्रास दिला असेल. कळत नकळत माझ्याकडून जे घडले असेल तर त्यासाठी आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ कर. समोरच्या व्यक्तीने आपल्याला माफ केलेले आहे अशा पद्धतीने इमॅजिन करून थँक्यू, आय लव्ह यू असे म्हणायचे आहे. ही प्रेयर तुम्ही तुमच्या पैशालाही यूज करू शकता. पैसे कुठेतरी खूप थांबत असतील, आता पैशाचा प्रॉब्लेम आपल्याला येतो. एक मिनिट, घेतलंय का स्क्रीनशॉट? एकच मिनिट. एकच मिनिट. पैशाचा प्रॉब्लेम येतो. आता आपण कोणाला पैसे जरी दिलेले असतात तरी पैसे आपले घेताना लोक बरोबर घेतात ना, पण देताना आपल्याला किती रडवतात. म्हणजे आपलेच पैसे आपल्याला मागायला पण लाज वाटते. किती त्रास देतात लोक. त्यासाठी पण ही प्रेयर यूज करायची.
हे आपले कर्म पण असतात. एखाद्याकडे आपले पैसे असतात, जसे कोर्टामध्ये सॉरी कुठे आपण हे करतो, पैसे इन्व्हेस्ट करतो, कोर्ट कचेरी लागते, काही लागते, तर आपलेच कर्म असतात ते, की गेल्या जन्मी किंवा कुठच्या तरी जन्मी आपण त्यांना दिलेले असतात, ते आपले पैसे सुटत पण नाही. पण जर ह्या प्रेयरच्या माध्यमातून तुम्ही जर पैसे जरी सोडवायचे असेल ना, पैशावर प्रेम करायचं असेल, दरवेळेस पैसा येताना पण कधी कधी आपण बोलतो पैसा माझ्या हाताचा मळ आहे, मी तर किती कमवेन, म्हणजे एक पैशाला आपण आदराने बोललं पाहिजे पैशाबद्दल प्रत्येकाने. Yes, ma'am. हम्म. तर पैशाची इज्जत करायची. ही प्रेयर तुम्ही पैशालाही यूज करू शकता. पैसा कुठेही थांबत असेल तर बऱ्याच वेळाने येत असेल किंवा बिझनेसमध्ये काही प्रॉब्लेम आला असेल, कॅश फ्लो कमी झाला असेल, तुम्ही तुमच्या पैशाला सुद्धा ही प्रेयर बोलू शकता. पैसे द्यायचे असतात, हातात नोट घ्यायची असते, पैसे जरी घ्यायचे असेल, एक मी तुम्हाला एक्झाम्पल देते. समजा पैसे दिसतंय का तुम्हाला, आता हा टिश्यू पेपर, मी पैसे नाही घेतलेत, पैसे हातात घेऊन पैशाला पण तुम्ही अफर्मेशन देऊ शकता, बोलू शकता. डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. हॅलो, जरा तिकडने म्यूट करता का? पैसे हातात घेऊन पैशाकडे बघून बोलायचं. डिअर मनी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय एम सॉरी, थँक्यू, आय लव्ह यू. हे तुम्ही दिनचर्यात जरी बोललात ना, तरी तुम्हाला खूप वर्क करतं ते. आणि त्याशिवाय तुम्ही तुमच्या म्हणजे रात्री झोपताना तिथे सहज तुम्हाला दिसेल अशी ही प्रेयर लिहून ठेवा. सकाळी उठताना, झोपताना ती तिथे प्रेयर लिहून ठेवा. एखाद्या माणसाला दुखवलं असेल तुम्ही किंवा त्या माणसाने तुम्हाला दुखवलं असेल, तर तुम्ही ही सकाळी त्याचं नाव घेऊन जरी प्रेयर बोललात ना, तर तुम्हाला ती खूप वर्क करेल, खूप काम करेल. तू एसीला पैशाला चांगले बोला. काहीतरी वाईट बोलत असाल तर मला माफ कर, प्लीज फॉरगिव्ह मी. त्या पैशाने तुम्हाला माफ केलेलं आहे असं समजायचं आहे, म्हणायचं आहे. मग बघा पैसा कसा तुमच्या आयुष्यात, पैशाला पैसा येतो. आपण बोलतो ना पैशाला पैसा जमा करतो, तसंच पैशाला पैसा येतो. तुमचे रिलेशनशिप हील व्हायला, जसं तुमचा फ्रेंड आहे किंवा कोणी असेल, मैत्रीण असेल किंवा मिस्टर पण असतील किंवा वाईफ असेल, रागवली असेल, तिच्यासाठी पण तुम्ही ही प्रेयर करू शकता. हो, पोनो प्रेयर खरंच खूप चांगली आहे, खूप म्हणजे खूप प्रभावी आहे. रेखी काय आहे? रेखी हा जापानी शब्द आहे. रे म्हणजे युनिव्हर्सल, की म्हणजे एनर्जी. असे आपण या रेखीची प्रार्थना तर मी तुम्हाला शिकवणारच आहे. पण रेखीबद्दल तुम्हाला काय माहिती आहे, जर मला थोडंसं जाणून घ्यायचं आहे. बोला कुमुद मॅडम. म्हणजे मला इतकंच माहिती होतं की दूर राहून आपण एखाद्यावर उपचार करू शकतो, की आपले जे काय आहे कनेक्शन जे असतं ना, ते साधू शकतो एकमेकांशी. अच्छा, अजून कोणाला माहिती आहे? बोला ना. इवारा मॅडमला माहित असेल, नक्कीच माहिती आहे तुम्हाला. नाही, एवढंच माहिती होतं. जे कुमुद मॅडमने सांगितलं तेच माहितीये, की डिस्टन्स हिलिंग करू शकतो आपण रेकीने, एवढंच माहिती होतं. नाही, आपले चक्रास पण हील करू शकतो ना आपण. हा, हेल्थ इश्यू, चक्रास हील करू शकतो. त्याच्यानंतर हेल्थ डिस्टन्स इश्यू, हिलिंग करू शकतो. हेल्थ इश्यू किंवा हेल्थसाठी कशी वापरतात, काय बाकी काहीच माहिती नाही. हेल्थ, मनी ह्या सगळ्यांसाठी आपण रेकी वापरतो एवढंच ऐकून माहितीये. नाही नाही, खरंच. पण मी बोलते ना, तुम्ही खरंच म्हणजे एक शांत चित्ताने जर रेखीचा क्लास केलात ना, तुम्हाला ह्या 7 दिवसामध्ये तुमचे जे प्रॉब्लेम आहेत ना, ते खूप सोडवायला मदत होईल. पण पेशन्स ठेवायचे. कसं प्रत्येकाला घाई असते की पटापट प्रश्न वगैरे, पण नाही, याच्यामध्ये तुम्ही जर खरंच पेशन्स ठेवून काम केलं तर खूप छान आहे. रेखीचा कोर्स म्हणजे रेखी आई आहे ती, खरंच ती आपल्याला खूप देते. म्हणजे तुम्हाला कमी पडेल ते इतकं ती देऊन जाते. फक्त तुम्हाला मेहनत करणं जरुरी आहे. फक्त बोलून असं नाही जमू शकत की आज मी शिकवलं आणि तेवढ्यापुरती करायचं आणि सोडून द्यायचं, तर नाही. कुठच्या पण गोष्टीत सातत्य पाहिजे. कामाला पण आपण जातो, महिनाभर काम करतो, तेव्हाच आपल्याला पेमेंट भेटतं ना, की लगेच आज कामाला जाऊन दुसऱ्या दिवशी तर पेमेंट भेटत नाही आपल्याला. त्यासाठी खरंच हे खूप छान आहे रेखी.
तुम्ही खरंच करा आणि ही प्रेयर तर तुम्ही सगळ्या ठिकाणी यूज करा. केसांसाठी पण इवन मी तर बोलते ना, केस गळतात आपल्या, त्या केसांसाठी करा. कुठच्या म्हणजे मी सा तुम्ही इमॅजिन करा की त्या किती किती तुम्ही त्याच्यावर काय काय करू शकता. ठीक आहे. प्राचीन काळामध्ये स्पर्श चिकित्सा म्हणजे भारतीय वेदांमध्ये ह्या शास्त्राबद्दल माहीत आहे. ही एक सर्वव्यापी वैश्विक शक्ती आहे. आपल्या दोन्ही तळहातांमधून ती प्रवाहित होते आपल्या. आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये जर पेशंट असतील आजारी, लहान मुलं असतील, मोठे असतील, त्यांना पण तुम्ही हील करू शकता ह्याच्याने. हे शिकल्यानंतर तुम्ही माझा तर मोटिव्ह हा आहे ना, प्रत्येक घरामध्ये एक तरी रेखीचा साधक पाहिजे म्हणजे पाहिजे. हातामध्ये कोणताही आजार बरा करण्याची ताकद दिली आहे. रेखी ही एक ईश्वरी देणगी आहे. अशा प्रकारे आपल्या तळहाताच्या स्पर्शाने आपण स्वतःचे इतर कोणत्याही व्यक्तीचे शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक, भौतिक आजार दूर करू शकतो. रेकी ही रूट कॉजवर काम करते, व्याधींवर काम करते. एक सामर्थ्यशाली नैसर्गिक उपचार पद्धत आहे रेकी. रेकी शिकणं हे सगळ्यांच्या नशिबात नसतं. रेकी त्यालाच चूज करते, युनिवर्स त्यालाच चूज करते की त्याला शिकता येईल असं. त्याचा अभिमान असेल रेकीचा, त्यालाच चूज करते. असं कोणी पण येऊन शिकत नाही रेकी. आपण किती प्रयत्न करतो, ग्रँड मास्टर पण सगळे होत नाही. रेकी त्याला चूज करते की त्यांच्याकडनं खरंच एक सच्च्या मनाने रेकी शिकली जाते, त्यालाच हे करते. हा युनिव्हर्सल कॉल असतो. तिथपर्यंत जो पोचतो, जो कनेक्ट होतो, तोच रेकीच्या क्लासमध्ये येतो. ओके. ओके, तुमचे काही प्रश्न असेल तर विचारा. तुमचे काही प्रश्न असेल ते विचारा मला. हॅलो. हा, बोला ना. हा मॅडम, मला रेखी बद्दल खूप भीती वाटत होती पहिल्यापासून. बिलकुल घाबरू नका, खूप छान एनर्जी आहे ही. तुम्ही एक टायमाला बोलाल मला की खरंच ही एनर्जी इतकी उत्तम आहे ना, की तुम्ही स्वतः घेऊ शकता, तुमच्या मुलांना, आजारी पेशंटला देऊ शकता. फक्त याच्यात सातत्य पाहिजे. तुम्ही जसं जसं, आता हा पहिला लेसन आहे, तुम्ही जसं जसं पुढे शिकाल, ह्याच्या सिम्बॉल आहेत, भरपूर काही आहे, त्याच्याने इतकं सुंदर तुमचं आयुष्य होईल ना, आयुष्य बदलेल तुमचं. हा तर पहिला लेसन आहे. ह्याच्या पुढचे तर लेसन तुम्ही पुढे पुढे जसे जाल ना, तसं तसं तुम्हाला अनुभव येईल ह्याच्यामध्ये. का भीती वाटते तुम्हाला? म्हणजे कसं हिप्नॉटिझम वगैरे असं जर ऐकून होते ना, तर बिलकुल नाही. रेखी म्हणजे त्याच्यातलाच एक प्रकार असं मला वाटायचं. नाही नाही, बिलकुल नाही. रेखी म्हणजे तुम्ही असं म्हणजे जादूटोना नाहीच आहे, लक्षात घ्या. हे डोक्यातून काढूनच टाका. रेखी म्हणजे जादूटोना नाहीच आहे. खूप सोप्या साध्या शब्दामध्ये तुम्ही जर विचार केलात ना, रेखी म्हणजे रेखी आई आहे बोलतात. युनिव्हर्सल कॉल आहे हा, आणि युनिव्हर्सने इतकं आपल्याला भरभरून दिलंय ना, आणि तुम्ही धन्यवाद बोलायला शिका. प्रत्येकाला, युनिव्हर्सला धन्यवाद बोलायला शिका. कुमुद मॅडम, तुमचे काय प्रश्न आहेत का? मला विचारायचं, जी प्रेयर आहे ती रात्रीच बोलायची का? ती म्हणजे कधी कधी पुढची होपोनोपोनोची? नाही नाही, रात्री पण बोलू शकता. एक चार्ट बनवायचा आणि भिंतीला तो लावायचा, आणि तो तुम्ही सकाळी उठलात ना, जसं अंथरुणातून उठतो ना, समोर तुम्हाला कोणाशी काही बोलायचं असेल, पैशाविषयी, म्हणजे आता समजलं ना तुम्हाला, कोणावर राग असेल, काही असेल, कशातून कार्मिक बंधनातून तुम्हाला बाहेर यायचं असेल, तर तुम्ही पहिलं ती उठल्या आणि झोपताना ही प्रेयर बोलायची म्हणजे बोलायची. ओके, कंटिन्यू करूया आपण पुढे. लॉ ऑफ एनर्जी माहिती आहे का? रेखी आहे ती एक एनर्जी आहे. प्रत्येक गोष्टीचा एक लॉ असतो. मग एनर्जीचा लॉ काय आहे? एनर्जी क्रिएट होऊ शकते, पण डिस्ट्रॉय केली जात नाही. आपल्या घरामध्ये नेगेटिव्ह एनर्जी आहे, तर ती आपण डिस्ट्रॉय करू शकत नाही. पण त्या नेगेटिव्ह एनर्जीची ती जागा आहे, ती पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये कन्वर्ट करू शकतो आपण. घरात नेगेटिव्ह एनर्जी येते, कोण कसं कुठच्या याच्याने येतं आपल्या घरामध्ये,
आपली प्रगती झालेली पण कोणाला आवडत नाही, की हा, असं हा. म्हणजे हां, कुठून निगेटिव्ह एनर्जी येईल, काय येईल सांगू शकत नाही. म्हणजे एक नजरेने पण येऊ शकते. समजताय ना तुम्ही? हो, तर ती हो. आपण रेकीने ती बदलू शकतो आपण ती. एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात ते फक्त ट्रान्सफर होते आणि हा निसर्गाचा नियम सतत चालू असतो. जसे की झाडाला पाहिली की बी येते, मग त्याचं रोप होतं, मग त्याचं झाडात रूपांतर होतं. तसंच रेखीचं पण आहे. तुम्ही आता बीज लावताय, आता जसं कोणाला माहित नाही, आणि माहित आहे मला माहित नाही तुमच्यापैकी, पण तुम्ही एक आता बी लावताय, जसं माझ्याकडे आलाय तुम्ही, जसं एक बी आहे, मग त्याचं छोट्या रोपामध्ये रूपांतर होईल, नंतर झाडामध्ये रूपांतर होईल. तसंच रेखीचं पण तसंच आहे. लॉ ऑफ एनर्जी. मग एका मोठ्या वृक्षात मध्ये रूपांतर होतं, मग पुन्हा एकदा त्यांच्या बीजापासून ते पुन्हा ते मोठं होतं, चालू होते. म्हणजे हे चक्र निसर्गात चालू असते. म्हणजे हे चक्र काय चालू आहे, कुठला खेळ आहे, हे सर्व एनर्जीचा खेळ आहे. एनर्जी असेल तर सगळं पॉसिबल आहे, एनर्जी नसेल तर काहीच पॉसिबल नाही आहे. आत्ता आपण जो प्राण घेतोय तो फुकटचा आपल्याला मिळतोय, म्हणून आपल्याला किंमत नाही. पण तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हा आणि पैसे मोजायला लागतात ना, तेव्हा तुम्हाला ही हो. एनर्जीची किंमत कळते, की काय एनर्जी. आता कळते. फुकट घेतोय ना, निसर्ग आपल्याला हम्म. फुकट देतोय, हो काय तेव्हा आहे. त्याची किंमत कळत नाहीये. पण जेव्हा पैसे मोजायला लागतं ना, एका एका श्वासाची, डॉक्टर सांगतो ना की बाबा हा आत्ता वाचणार आहे की नाही, तेव्हा समजते की काय एनर्जीची किंमत आहे ती. सर्व एनर्जीचा खेळ चालू आहे. प्रत्येक सजीव निर्जीव गोष्टींमध्ये एक एनर्जी आहे आणि एनर्जीमुळे सगळ्या गोष्टी घडतात. आता आपल्या मागे कुठेतरी निगेटिव्ह एनर्जी आहे, मग आता ती पूर्णपणे डिस्ट्रॉय होईल का? नाही. मग त्या निगेटिव्ह एनर्जीला आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये कन्वर्ट करायचे. ते कसे करायचे? तर ते कसे करायचे? तर तुम्ही ह्यासाठीच रेखी शिकली पाहिजे. आता रेखीचे आणखीन काय काय होते रेखीमुळे? रेखीमुळे तुमचे मन प्रसन्न राहते. नेहमी तुम्ही पॉझिटिव्ह राहता. तुमच्या मनामध्ये नेहमी क्रिएटिव्ह इच्छा म्हणजे विचार येतात, चांगलं चांगलं करायचं रेखीमुळे. जेव्हा तुम्ही रेखी शिकता त्यावेळी काही निगेटिव्ह व्यक्ती, ज्या व्यक्ती तुमच्यासाठी धोकादायक आहेत, त्रासदायक आहेत, हा हे पण आहे रेखीमध्ये म्हणजे खूप चांगलं उदाहरण आहे. आता समजा आपली मैत्री आहे किंवा मित्र असेल, मैत्री असेल, कधी कधी आपल्याला म्हणजे आपल्या बरोबर चांगलं बोलतात, पण आपल्या पाठून काय बोलतात, काय नाही बोलतात, आपल्याला माहित असतं का? चार लोकांमध्ये जाऊन आपली चर्चा पण करतात ना ते, ही अशीच आहे रे, अशीच आहे, तशी आहे. पण ना तुम्ही रेखीला जॉईन झालात ना, तर ते पण रेखी काम करते, तुम्हाला त्यांच्यापासून दूर ठेवण्याचं काम करते. आपण बोलतो ही माझ्यापासून दूर का जाते, का तो का जातोय, पण रेखीमध्ये आल्यामुळे तो पण एक फायदा होतो की तुम्ही चांगल्या गोष्टींच्या संपर्कात येता. त्यासाठी सॉरी सॉरी तुमच्या आयुष्यातून ती व्यक्ती आपोआप वजा व्हायला निघून जायला लागते. आपले मन निरोगी राहते. आपल्या चेहऱ्यावर एक आनंद, समाधान, तेज निर्माण होतं. आपला ऑरा एकदम क्लीन आणि चांगला राहतो. 7 चक्र बॅलन्स राहतात आपली मानसिक आध्यात्मिक प्रगती होते, सुरुवात होते. रेखी कुठलाही प्रॉब्लेम मुळासकट रूट सकट म्हणजे काढून टाकते रेखी. रूट कॉजवर काम करते रेखी. तुम्हाला एखादा मेडिकल प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही मेडिकल इश्यू असेल तुम्हाला, तर सोबत रेखीचाही वापर केला तर तुम्हाला आजार मुळापासून निघून जायला मदत होते. रेखी आपल्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करते. आपल्याला मोठ्या कोणत्या, एक मिनिट पाणी पिते मी, सॉरी, एकच मिनिट. तुम्ही पण पाणी पिऊन घ्या. रेखी लिव्हिंग थिंगवर आणि नॉन लिव्हिंग थिंगवर पण काम करते. जसं समजा आता कधी एमर्जन्सी असेल, तुमची कामवाली बाई आली नसेल किंवा मशीन तुमची बंद पडली असेल त्यावेळेला,
तर तुम्ही काय करू शकता, रेखीला प्रार्थना करून त्या वेळेला तिला हिलिंग देऊन तिला सांगायचं की बाबा आता चालू हो मशीन, माझं आत्ताचं काम तू पूर्ण कर, मग नंतर मी इलेक्ट्रिशियनकडे जाऊन मी ती रिपेअर करून घेईन. पण खरंच ते वर्क करते रेखी. प्लीज तुम्ही व्हिडिओ ऑन करा ना, मला पण असं सांगायला उत्साह नाही वाटत आहे. मॅडम प्लीज. नीलम मॅडम, स्वाती मॅडम, हो हो राधिका मॅडम. बोर झालात का? नाही 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 मॅडम नाही बोर झालात तर सांगा, मी थांबते. नाही खूप छान सांगताय नाही मॅडम मॅडम, तुम्ही. इथं माझ्या आजूबाजूला मुलं खेळतात ना, मध्ये मध्ये मुलं येतात, त्यामुळे मध्ये मग डिस्टर्बन्स नको म्हणून बंद करावं लागतं, बाकी काही नाही नाही, मला वाटलं बोर झालं. नाही सॉरी. तुमचा एखादा मेडिकल इश्यू असेल ना, मेडिकल इश्यू, आता जसं मी मशीनचं जर सांगितलं तुम्हाला, नाही मॅडम चालेल, मुलं जर येत असेल ना चालेल चालेल, काही प्रॉब्लेम नाही. एखादा मशीनचा प्रॉब्लेम समजला ना तुम्हाला, फ्रीज हो पण हो तसं हो असेल की त्यावेळेच आपल्याला काम निभावून न्यायचं आहे. मग नंतर तुम्ही इलेक्ट्रिशियन आला की त्याला सांगायचं की बाबा हे रिपेअर, कारण ते कायम चालणार नाहीये. तेवढं तुम्हाला हा नाही रेखी साथ तेवढ्या देणार आहे की बाबा मग सगळ्यांचे धंदे बंद होतील. हो तुम्ही मशीन त्यांना येस रस्त्यावर येस आणायला येस लागेल आपल्याला. हो ना हो ना. हा, तर त्या वेळेची हिलिंग. आणि आजारी जरी असाल तुम्ही, कोणाला सर्दी झाली असेल, दात दुखत असेल, त्यावेळी पण तुम्ही रेखी शिकलात, तुमच्या तळ हातामध्ये रेखीची एनर्जी आलेली असेल. स्वाती मॅडम प्लीज प्लीज व्हिडिओ ओपन करा. राधिका मॅडम प्लीज प्लीज प्लीज, राधिका मॅडम. तर तुमच्या तळ हातामध्ये ती एनर्जी असेल ना, तर तुम्ही त्यावेळेस दात दुखत असेल, तुमची लहान मुलं जरी असेल तरी त्यांना तुम्ही हील करू शकता, हिलिंग देऊ शकता तुम्ही त्यांना. आणि ती हिलिंग खरंच काम करते, खरंच रेखी काम करते. फक्त त्यात सातत्य पाहिजे तुमचं, बस. ही एनर्जी खरंच खूप काम करते, माझ्यावर विश्वास ठेवा. आणि तुम्ही खरंच रेखीचा कोर्स हा 7 दिवसाचा तरी म्हणजे पेशन्स लेवल ठेवून व्यवस्थित कोर्स करा. हा खूप छान एनर्जी आहे. ओके, मी विचारू का? हा बोला ना मॅडम. हे जे आता मध्ये कोणीतरी म्हणालं ना की हिप्नॉटिझम वगैरे जो प्रकार आहे याची म्हणजे सारखी रेखी आहे का, तर तुम्ही म्हणालात नाही आहेत. तर म्हणजे हे जे काळी जादू करतात लोक किंवा वाईट दृष्टी असते, एखाद्याची वाईट दृष्टी असते किंवा नजर लागणं म्हणतात, तर या सगळ्यापासून रेखी बचाव करू शकते ना आपला, म्हणजे हो 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 ही हो पद्धत? हो, सगळ्यापासून बचाव करू शकते, पण रेखी काळी जादू करत नाही. जर तुम्ही ह्याचा हो गलत फायदा केलात, हो तेच मी मॅडम सांगते, त्यांनी चांगला प्रश्न विचारला. आणि तुम्ही पण जर तुम्ही रेखी शिकून जर तुम्ही असं केलं, मी हिचं वाईट करते, तुमचं पहिलं वाईट होणार, रेखी तुमचं वाईट करणार. कारण रेखी अशी आहे ना की त्याच्यापासून आपण कोणाचं वाईटच करू शकत नाही. ही पॉझिटिव्ह एनर्जी आहे, ते पॉझिटिव्हच तुम्हाला ठेवणार. तुमच्या ओके आजूबाजूची नेगेटिव्ह एनर्जी आहे ती काढणार, तुमचं वाईट नाही करणार. पण तुम्ही जर असं मनामध्ये आणलं की मला हिचं वाईट करायचंय, एखादी समजा आता माझी सासू आहे, माझी नाहीये, माझ्या सासू चांगल्या होत्या, एक मी उदाहरण द्यायला तुम्हाला देते. हा, मी आता बोला माझी सासू आहे ना अशी करते, मी तिला आता बरोबर करते, रेखीच देते आणि हे करते, नाही, तुमचं वाईट होणार. माझ्या अच्छा आईंचं, माझ्या सासूबाईंचं चांगलं होणार. कधीच असं हे करू नका. तुम्ही चांगल्यासाठी तिचा उपयोग करा ना, तुम्हाला भरभरून मिळणार आहे, भरभरून. इथेच बसून भरभरून मिळणार आहे तुम्हाला. हे कुठेच जायला नको. फक्त तुम्ही हा कोर्स करा, निवांत करा, छान करा. ह्याच्या पुढच्या लेवल पण चांगल्या आहेत. तुमच्या घरातल्यांच्या म्हणजे तुम्ही पिढ्यान असं तुम्ही उपयोग करू शकता ह्याचा. तुम्हाला कमीच येणार नाही ते. तुमच्या मुलांपासून, नातवंडांपासून तुम्ही सगळ्यांना शिकवाल. इतकी रेखी एनर्जी खूप चांगली आहे. म्हणजे मी सांगता सांगता थकेन तुम्हाला. तुम्ही ऐकत बसाल, पण इतकी छान आहे रेखी लेवल. आपला व्यवसाय, वाहन, आता समजा आता वाहनाचं पण असतं की रस्त्यात मध्ये बंद पडते, पण जर रेखी हिलर असेल, रेखीचा साधक असेल, तो रस्त्यात उभं राहून तिथे रेखीला बोलून तिला त्या वेळेचा कॉल करून ती गाडी चालू करेल. तेवढं निदान गॅरेज पर्यंत जायपर्यंत तरी गाडी तिथपर्यंत जाऊ शकते. किती छान
खरंच केली एनर्जी नाही. खूप चांगली आहे रेखीची एनर्जी. आपल्याला आपण ही एनर्जीची टेस्ट पण करू शकतो. सगळ्यांनी रेडी पोझिशन मध्ये बसा. आपले दोन्ही हात नमस्कार पोझिशन मध्ये ठेवा. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. डोळे बंद करायचे आहे. एक दीर्घ श्वास बाहेर सोडायचा आहे. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. आता श्वास घेताना पॉझिटिव्ह एनर्जी, सकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे असे कल्पना करायची आहे. 2 सेकंडसाठी तो श्वास होल्ड करायचा आहे. आता हळूहळू श्वास सोडा. श्वास सोडताना तुमच्या शरीरातील, बॉडीतील 7 चक्र, निगेटिव्ह एनर्जी तुमच्या शरीरातून बाहेर पडत आहे असे इमॅजिन करायचे आहे. तुमचे दोन्ही हात, मान, पायाचे तळवे, शोल्डर, संपूर्ण बॉडी, शरीर रिलॅक्स करा. आता दोन्ही हात समोरासमोर ठेवा. आता ते जवळ 1 मिनिट. डोळे उघडा तुम्ही. माझ्याकडे बघा. हात जवळ दूर करा. थोडा वेळ. जवळ दूर, 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 जवळ दूर. आता जवळ आणा आणि तुमच्या हातामध्ये कंपन होत आहेत का बघा. फील करा. चिटकवू नका. थोडं गॅप द्या. एकदम डोळे बंद करा. शांत चित्ताने बघा. काय फील होतं का हातामध्ये. वाटते का एनर्जी. कंपना फील होतात. होतात आहेत ना. हो हो मॅडम. हो होत आहे का प्रत्येकाला कंपन. येत आहेत का. हो मॅडम. आहे. मग तुमच्या प्रत्येकाच्या हो. हातातून रेखी वाहते. फक्त तिचा व्यवस्थित उपयोग, व्यवस्थित शिकली तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. ओके. आजचा आपला पहिला लेसन संपलेला आहे. आता सांगा मला तुम्हाला कसं वाटलं. मॅडम खूप छान वाटलं. म्हणजे जो काही गैरसमज होता, इवन तुम्हाला सांगते माझ्या घरातले सुद्धा सगळे घाबरत होते रेकी या नावाला. मॅडम पण तुम्हाला तुम्ही सांगू. इतकं छान समजावून सांगितलं मला. फार छान वाटलं. आता मी सांगेन त्यांना. नक्कीच करा. तुमच्या जर घरामध्ये कोण अजून असेल ना, तुमच्या बाजूला बसवा आणि त्यांना हे रेखीचे क्लासेस आहे ना अटेंड करायला सांगा. येस येस मॅडम. खूप छान आहे. ही नक्की. एनर्जी खरंच खूप चांगली आहे. म्हणजे रेखी आई आपल्याला खूप देते. मी खरंच सांगते. आणि तिचा गलत Thank म्हणजे you, असं madam. म्हणजे चुकीचा म्हणजे अर्थ काढायचाच नाही. ब्लॅक मॅजिक तर होतच नाही याच्यामध्ये. इवन क्रिस्टल पण याच्यामध्ये आहे. त्याचा पण खूप छान, खूप फायदा होतो. कुमुद मॅडम तुमचा रिप्लाय सांगा. थँक्यू मॅडम. वेलकम. खूप छान माहिती दिलीत तुम्ही. तुमच्या प्रश्नांची उत्तरं आणि रेखी संबंधीची माहिती खूप छान दिलीत तुम्ही. फारच छान. यापुढेही येस येस येस. थँक्यू मॅडम. स्वाती मॅडम तुम्हाला समजलं का. हो मॅडम मला समजलं. पण आधी मला वाटलं होतं रेकी ब्लॅक मॅजिक वगैरे असतं. बिलकुल नाही, बिलकुल नाही. बट मला आता पूर्ण प्रॉब्लेम क्लिअर झालेला. तुम्ही जेव्हा आणि ही आता प्रार्थना भरपूर- शिकाल ना मॅडम, स्वाती मॅडम, प्रार्थना वगैरे शिकाल, स्वतःला हील कराल ना, स्वतः जरी आता म्हणजे जसं जसं एक स्टेप पुढे 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 जाल ना तुम्ही, तर तुम्हाला स्वतःला पण स्वतःची रेखी घालणं, तुम्हाला ही कंपन्या जाणवतील, तुम्हाला त्याचा काय असर आहे ते पण जाणवेल तुम्हाला. पण मला आता भरपूर खूप छान हॅपी फिलिंग येते. उद्या येणार ना. येस येस. हो नक्की येणार. नक्की येणार मॅडम. थँक्यू मॅडम. वेलकम वेलकम. इवारा मॅडम.
एक तर ना माझं नाव रुपाली आहे. हे तुम्हाला आधी रुपाली. सांगितलंच नाही, सॉरी. चालेल रुपाली. गोड दिसताय पण. अरे थँक यू. दुसरा महत्वाचा मला ना एक प्रश्न आहे. हा बोला माझा ना. प्रश्न असा आहे, की जसं आपण म्हणतो ना, की काही गोष्टींचे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह इम्पॅक्ट असतात. हो. राइट? जसं तुम्ही सांगितलंत, की रेकीचे काही निगेटिव्ह इम्पॅक्ट नसतात. पण आपण जर असतात एखाद्याला असतात healing देत असतात असेल असतात. हां, आता ओके. तुम्हाला मी हां, मला जसं तो पुढे प्रश्न माझा तोच आहे, की आपण समजा एखाद्याला हिलिंग दिलं, हं, म्हणजे आता समजा इन फ्युचर आपण आता ह्या सेक्टरमध्ये पुढे गेले, एखाद्याला हिलिंग दिलं, तर हं. त्याचे आपल्याला काही इफेक्ट होतात का? इम्पॅक्ट होतात का? होतात. त्याच्यासाठी मग आपल्याला काही जसं आपण न्यूमरोलॉजीमध्ये आम्ही जे करतो, म्हणजे एखाद्याची आपण ग्रीड वाचली, की त्याच्यानंतर त्याच्या एनर्जीचा मला फरक पडतो. नाही असं नाही. म्हणजे मी जर काही त्याची काळजी घेतली, तर असं काही होतं का? हो असं मला विचारायचं हो आहे. तुम्ही एकदम बरोबर प्रश्न विचारला मॅडम. होतो. कारण हे बघा, जिथे चांगल्या गोष्टी आहेत तिथे वाईट गोष्टी पण आहेत. त्यासाठी तुम्हाला प्रोटेक्शन घ्यायचं आहे. जसं रेकीची मी प्रार्थना शिकवणार तेव्हा कॉर्ड कटिंग पण शिकवणार. याच्यातून तुम्ही कसं बाहेर येणार ते पण शिकवणार आणि दुसऱ्याला पण हील करायचं आहे ना जेव्हा तुम्हाला, तेव्हा मॅडम आपलं शरीर पूर्ण व्यवस्थित चांगलं पाहिजे. तुम्ही जर आजारी असाल आणि दुसऱ्याला हील करताय तर त्याचा प्रॉब्लेम तुम्हाला पण लागू शकतो. मग आधी स्वतः फिट राहायचं, स्वतःचे 7 चक्र, तुमचं मेडिटेशन सगळं प्रॉपर ठेवा, की तुम्हाला मजबूत करा. तुम्ही जर मला जॉईन झालात ना, तर आपण मिळून एक हिलर घडू आणि तुमच्यातलेच मी असे जे स्टुडंट्स असतील ते निवडून आपण आपली एक बॅच अशी तयार करू वेगळी हिलरची. समजतंय? एक हिलरची. त्यासाठी आपल्याला रोजचं सातत्य आपलं असणार टार्गेट, की 1 तासाचं किंवा अर्ध्या तासाचं, जसं ज्याला वेळ जमेल तसा अर्ध्या तासाचं 1 तासाचं मेडिटेशन असेल, त्याला ती पूर्ण माहिती दिली जाईल, त्याच्याकडनं प्रॅक्टिस करून घेतली जाईल. मला तसंच करायचंय, की साईड बाय सगळे हिलर घडवायचेत. आपल्याकडे पेशंट आला की आपण त्यांना हिलिंग देऊ शकतो, पण तुमचं शरीर मजबूत पाहिजे. त्यासाठी तुम्ही फिट पाहिजे. जर तुम्हीच आजारी असाल तर त्याचा काय फायदा होणार नाही. तुम्ही स्वतः जर फिट नसाल तर हिलिंग देऊ शकत नाही दुसऱ्याला. बरोबर बोला. चांगला Thank प्रश्न बोला. you. आणि निगेटिव्ह एनर्जी हे बघा, कुठेही तुम्ही जा, आपल्या माणसांमध्ये पण चांगली माणसं आणि वाईट माणसं असतात ना, हो. अगदी. तसंच म्हणूनच मला असं वाटलं, की तसं पण असू शकतं ना, की आपण एखादं काहीतरी करतोय तेव्हा तो रिव्हर्स बॅक होऊच शकतं. म्हणजे होऊ शकतं का तिथेच. हा मला नेहमी प्रश्न होता. रेकी शिकायच्या आधी तर हा प्रश्न होताच होता. नाही मॅडम, तुम्ही आता जसं शिकत थँक जाल यू. ना. माझे 2 प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केले. मी प्रश्न एकच विचारला, दुसऱ्याचं पण तुम्ही उत्तर दिलंत. नाही नाही तुम्ही थँक्स अ जे लॉट. माहित असणं पण जरुरी आहे. बरोबर आहे ना. असं कसं काय काय ना खूप गैरसमज आहे. म्हणजे मी पण जेव्हा शिकताना काही वर्षापूर्वी हं, ना हं. हाच विचार करत होती, की निगेटिव्ह एनर्जी आहे का? कारण घाबरतो आपण, की आपलं सगळं चांगलं हो. चालत हां. आहे तर फुकट निगेटिव्ह एनर्जी नको आपल्या नाही घरामध्ये. घाबरतो पण आणि एक एक ना असा अनुभव आहे, की माणूस आपल्या अनुभवाने घडतो. म्हणजे समजा मला असा काही अनुभव आहे, की बाबा मला ह्या गोष्टी इम्पॅक्ट किंवा असं काहीतरी होतं. हे जेव्हा माहिती असतं तेव्हा पुढे पाऊल टाकायला आपण 10 वेळा विचार करतो ना. हो. म्हणून हो. मी विचारलं तुम्हाला. नाही बिंदास तुम्ही पुढे पाऊल टाका. मी सांगते नाही, नाही. तुम्ही हे बिंदास बघा, असं आहेच आहे. कदाचित असं म्हणतो ना, देवाने ते घडवलंय किंवा आपल्या भेटायचं प्रयोजन जे असतं ते काही हा. गोष्टींमध्ये असं म्हणजे ठरलेलं असतं, की ठरलेलं ठरलेलं आज असतं. असतं. तुम्हीच मला भेटाव्यात किंवा मला बरोबर. हीलिंगमध्ये जायचं असं काही मी विचार केलेला नसताना हल्ली फार वाटतं, की नाही आपण एकदा तरी रेकी करावा. याआधी मी 2दा रेकी क्लाससाठी जॉइन करायचा प्रयत्न केला, पण पहिला क्लास झाल्यावर दुसऱ्या क्लासला काही ना काही होतं आणि मग पुढचं काही होत नाही. तर मला मे बी कनेक्ट असं काही व्हायचं असेल होतं. किंवा नसेलही. आपलं हां, मग कनेक्शन कदाचित होतं. तुम्हाला कनेक्ट व्हायचं होतं म्हणून मग असं काहीतरी असेल. हो. बरं ह्याहूनही महत्वाचं असं होतं, की मला बरेचसे हिंदी लोकं भेटले ह्या सेक्टरमध्ये. तर मला ना असं वाटत होतं, की सगळ्याच हिंदी लोकांकडनं म्हणजे आपल्या भाषेबद्दल काही हे नाही, पण आपल्या भाषेचं आपल्याला एक हो बरोबर. हे असतं ना, हो. तर तो टच किंवा तो फील हवा होता म्हणून मी शोधत शोधत होते, की नाही कोणीतरी असं असावं. तर ते पण एक असू शकतं, की माझं अंतर्मन सांगत होतं, नाही, नाही, आपल्याला असं कोणाकडे तरी करायचं म्हणून तुमच्याशी कनेक्ट झाले. थँक यू मॅडम. थँक यू. सॉरी मला थोडं जास्त बोलायला नियोजित लागतं आहे, म्हणून मी नाही नाही नियोजित नाही बोलत आहे. काही गेले. नाही. माझ्या आत्ताचं हे बघा, आपला पहिला लेसन संपल्यावर माझी प्रश्न उत्तरच असतात. जर मी तुमच्या प्रश्नाची उत्तरच नाही दिली तर तुम्ही पण कशी पुढे जाणार? नाही पण माझ्यामुळे बाकीच्यांना प्रश्न नाही विचारायची नाही नाही संधीच नाही 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 मिळाली नाही तर. नाही 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 काही नाही आहे. एनिवेज थँक यू. वेलकम वेलकम. बोला. आरबी मॅडम, त्या काय नाव आहे नक्की? रेखा रेखा बाराते. अच्छा अच्छा. हा मॅडम बोला ना, काय बोलत होतात ना तुम्ही? नाही काही नाही म्हटलं, आता खूप छान समजलं.
आणि या उद्या पण या बघा. ह्याच्यानंतरचं तुम्हाला एवढं छान ना, जसं म्हणजे एक मी पुढचा लेसनचं थोडंसं सांगते हा, चालेल ना? तसं ओके आपल्या ओके बघा ओके. आता ना चोऱ्या पण वाढलेल्या आहेत इथे तिथे. आपल्याला ती पण भीती असते. आपण 4 दिवस कुठे बाहेर जातो आनंदाने फिरायला, पण तरी पण प्रत्येकाचं लक्ष घराच्या मागे असतं. अरे माझ्या घरात हो ना, हो ना, दागिने हो. आहेत, माझ्या घरात एवढ्या वस्तू बरोबर. आहेत, पाठवून माझ्या कोण येईल का? भले एक मन सांगतं होणार नाही, पण एक मन पण बरोबर. आपल्याला सांगतं ना काय झालं तर. तर हो. त्याच्यातून पण तुम्हाला ती हिलिंग देता येते तुमच्या घराला प्रॉपर. अच्छा. हां, तर तुम्ही जसं स्टेप बाय स्टेप शिकाल ना, तर तुम्हाला त्याचं सांगता येतं. कारण आपल्या एका सेशनमध्ये नाही होऊ शकत ते. हो, तुमचे बरोबर. बॉडी पॉइंट्स आहेत, त्याला कसं हील करायचं, येस. थोडक्यात दाखवते मी तुम्हाला. एकच मिनिटं. एकच मिनिटं. हां, हे बघा. रेखी म्हणजे काय? रेखीचा वापर कसा करायचा? रेखीची प्रार्थना, रेखीचा इतिहास, ऑरा म्हणजे काय? येते ना ऐकायला सगळ्यांना? हो, हो. हो मॅडम. ऑरा म्हणजे काय आणि त्याचे शुद्धीकरण कसे करायचे, स्वतःचे आणि परिवाराचे आरोग्य कसे सांभाळावे, 7 चक्राचे आपल्या जीवनातील महत्त्व, 7 चक्रांना कसे चार्ज करावे, अफर्मेशन म्हणजे काय आणि कसे करावे, ॲटुलमेंट. तुम्हाला लास्टला मी ॲटुलमेंट देणार. ती दीक्षा बोलतात त्याला. तर ती अच्छा. दीक्षा दिल्यावरच तुम्हाला पुढचं. एकच मिनिट. दीक्षा दिल्यावरच तुम्हाला पुढचं म्हणजे 10% रेखी तुम्हाला कनेक्ट होते. आणि त्याच्यानंतर जसे सेकंड लेवल आहे, मास्टर लेवल आहे पुढचे, त्याच्यात तुम्हाला 100% रेखी जॉईंट होते ती पूर्ण. पण तुम्ही 10%मध्ये हो. स्वतःचं तर हिलिंग करू शकता, मुलांचं करू शकता आजारी असाल तेव्हा. आणि खरोखर करते काम रेखी. बघा तुम्ही, माझा हा अनुभव आहे. अजून कोणाला काय विचारायचं आहे? कुमुद मॅडम काय विचारायचं आहे का? नाही सगळे मॅम, माझ्या तुम्ही खूप छान सांगितलं. आता मी नेक्स्ट ह्याच्यासाठी वाट पाहते कधी होईल ते. सगळ्यांना येस, येस. थँक्यू. खूप छान थँक्यू. सांगितलं. थँक्यू थँक्यू. सो थँक्यू. मच मॅम.